धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बुद्ध राष्ट्र प्रतिष्ठान आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात 7 जोडप्यांनी रेशीम गाठी बांधल्या। 68व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचं औचित्य साधून आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बुद्ध राजा मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्था संचलित बुद्ध राष्ट्र प्रतिष्ठानच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्याना शेजारील बुद्ध राष्ट्र चौकात सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचं मोठ्या थाटात आयोजन करण्यात आलं होतं। रात्री 8च्या सुमारास विवाह सोहळ्यास सुरुवात झाली। बौद्धाचार्य विशाल गायकवाड यांनी त्रिशरण पंचशील घेऊन वधूवरांना आयुष्याच्या संसाराची प्रतिज्ञा दिली। बौद्ध धम्म पद्धतीनं विवाहाचे संस्कार करून शेवटी फुलांचा वर्षाव करण्यात आला। फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल ताशांच्या कडकडाटात मोठ्या थाटात हा विवाह सोहळा पार पडला। बुद्ध राष्ट्र प्रतिष्ठानचे संस्थापक अजित गादेकर यांनी सर्व मान्यवरांचं आणि वऱ्हाडी मंडळींचं स्वागत केलं। वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी आमदार विजयकुमार देशमुख, सहाय्यक आयुक्त प्रीतम कुमार जावळे, भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख, सुमित पाटील, आनंद चंदनशिवे, गणेश वानकर, माजी सभागृह नेते संजय कोळी, मनोज शेजवाल, राजकुमार पाटील, अमर पुदाले, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक केदारनाथ उंबर्जे, उद्योजक सिद्धेश्वर मुनाळे, सोलापूर जनता बँकेचे मकरंद जोशी, रोहिणी तडवळकर, निर्मला ओझा, बाबूराव जमादार, महादेव चौगुले, दशरथ कसबे, अजित गायकवाड, बाळासाहेब वाघमारे, अरुण भालेराव, अनिल गायकवाड, विकी शेंडगे, चंद्रकांत सोनवणे, शांतिकुमार नागटिळक, पिंटू ढावरे, शिवम सोनकांबळे, चंद्रकांत निंबर्गीकर, बाळासाहेब थोरात, आतिश शिरसट, हिरामणी रोकडे यांची प्रमुख उपस्थिती होती। हा सोहळा यशस्वी करण्यासाठी संयोजक संजय बनसोडे, प्रमोद चंदनशिवे, अमोल सोनवणे, शांत साबळे, मल्लीनाथ रामशेट्टी, गजानन होटकर, आकाश कांबळे, पिंटू सुर्वे, नितीन गादेकर, विजय गादेकर, अमित सुर्वे, रुपेश कांबळे, उत्सव अध्यक्ष संजय बनसोडे, अमोल शिंदे, महाराज वाघमोहडे, निलेश गादेकर, सुदर्शन कांबळे, अजय लोंढे, विशाल चंदनशिवे, रोहन गायकवाड, सोहन शिवशरण, मल्लेश घागरे, अप्पा कांबळे, आदित्य कांबळे, विशाल चंदनशिवे, सूरज कांबळे, भैया चौधरी, अजिंक्य कांबळे, मनोज जाधव, रोहन जाधव, आदित्य चंदनशिवे, दादू गंगले, भोला सोनकांबळे आदींनी परिश्रम घेतले।